छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांमधला एक मावळा, एक सरदार, त्याचं जीवनचरित्र मी आपल्या समोर सांगणार आहे. ऐकूया या वीर योद्ध्याचं जीवनचरित्र, जे प्रेरणा देणारं आहे. नाव सांगेलच पण योग्य वेळेत. ऐका तर मग. घटना आहे इसवी सन 1676ची. कर्नाटकामधील भामानगर इथला किल्ला. अवघं भामानगर गाव गुढ्या तोरणानं सजलेलं. भामानगरीतली जनता आतुर झालेली आहे. कोणाला पाहण्यासाठी? किल्ल्यामागच्या भव्य पटांगणात अगदी मधोमध वर्तुळ आखलेलं दिसतंय. वर्तुळाच्या चहूबाजूला मोठमोठ्या माळ्यांवर अवघ्या भामानगरीतील जनता दाटी वाटीनं बसलेली आहे. आभाल वृद्धांची अफाट गर्दी. नुसता जल्लोष, हाकारे, पुकारे, ढोल वाजवले जात आहे. कोणीतरी गुलाल उधळत आहे. माळ्यांच्या अगदी वरच्या बाजूस उंच सिंहासनावर विराजमान झालेत प्रत्यक्ष गोवा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा. हो, त्यांच्याच बाजूला एका शामियानात अगदी शांतपणे बसलेत प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज. कशासाठी जमली ही भामानगरची जनता? काय घडणार आहे आत्ता त्या भव्य वर्तुळाच्या जागेमध्ये? लोकांचा जल्लोष वाढतच चाललाय. कोणाची झुंज? कशासाठी? कोण 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 आहेत त्यात? अगदी त्याच वेळी हत्तीच्या चित्कारण्याचा आवाज अवघा आसमंत दुमदुमून टाकत होता. त्या आवाजाचा दिशेनं सारे पाहू लागलेत. तोच 25 हवशांनी माणसांनी साखळदंडाला बांधलेला मदांध हत्ती आपले डोळे विस्पारून रोरावत वर्तुळाच्या दिशेनं चालू लागतोय. त्या 25 हवशांना तो हत्ती हुलकावणी देतोय, धक्का देतोय. त्या 25 लोकांना तो हत्ती भारी पडतोय. हे लोकांच्या लक्षात येत आहे. आता हळूहळू लक्षात येत आहे. अचानक दुसऱ्या दरवाज्यातून एक धिप्पाड देहाचा तेजस्वी पुरुष अवतरतो, ज्याच्या दोन्ही हातांमध्ये समशेरी आहेत. हत्ती आणि माणसाची झुंज कसं शक्य आहे? केवळ अशक्य. सारी जनता जणू निस्तब्ध. जल्लोष एकाएकी थांबू लागतो. वातावरणात एकदम सन्नाटा. आतापर्यंत 2 हत्तींची झुंज भामानगरीतल्या लोकांनी अनुभवली होती. मात्र हे तर अगदी अकृतच घडतंय की. आता त्या मुजोर हत्तीचा चित्कार वाढू लागतोय. वर्तुळातल्या केंद्रस्थानी तो पोलादी देहाचा समशेर बहादर शांतपणे उभा राहतोय. आता त्या हत्तीला बांधलेले साकडदंड एक एक करून ते हबशी सोडू लागतात. प्रचंड देहाचा तो हत्ती आता जणू मुक्त होतो आणि त्याच वेळी बेभानही होतो. या मदांध हत्तीला कोण आवरणार? हा महाकाय हत्ती तर त्या बिचाऱ्या तरण्या ताठ्या वीराला क्षणार्धात चिरडून टाकणार. माळ्यावर बसलेल्या प्रत्येकाच्या मनात तोच विचार आलेला आहे. इतकंच काय प्रत्यक्ष कुतुबशहाच्या मुखावरही अगदी तेच भाव. पोर हकनाक मरणार. हत्ती केवढा आणि पोरग केवढं. हातात तलवार आहे, पण त्या हत्तीपाशी दणकट आणि अनकुचीदार महाभयंकर सुळे आहेत. निभावणार कसं? हत्तीच्या चित्कारण्याचा आवाज अवघ्या भामानगरीत घुमतोय. हा चित्कारण्याचा आवाज. आता हत्ती सोंड हलवीत चित्कारीत त्या वर्तुळाच्या दिशेनं येतोय. त्या बलदंड देहाच्या समशेर बहादराकडे येतोय. पटांगणातल्या सर्व दिशांमधील माळ्यांमध्ये जणू स्मशान शांतता. आता काय होणार त्या मर्दाचं? हत्तीबद्दल कुणालाच काळजी नव्हती. मात्र त्या समशेर बहादूरचे काय होणार यामुळेच सारेच सरसावून बसले. सर्वांची नजर त्या वर्तुळावर खिळलेली. पुढे झेपावणाऱ्या महाकाय हत्तीच्या डोळ्यात त्यानं एक वार पाहिलं आणि हर हर महादेवची महागर्जना केली.
हत्ती चवताळला आणि आणि महाराजांचे आणि तानाशहाचे डोळे विस्पारले. एक मूर्खा वेगळा संघर्ष, जगा वेगळी झुंज. कशासाठी, कोणासाठी, तो लढवय्या कोण, काय होणार त्या शमशेर बहादूरचं आणि आणि त्या हत्तीचं? मंडळी, सांगतोस की, पण हा हत्ती आणि हा तरणा बाण वीरगडी समोरात ठाकण्याचं कारण तर आधी ऐकून घ्या. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं 6 जून 1674 रोजी स्वराज्याचा राजा म्हणून, सिंहासनाधीश्वर म्हणून त्या ठिकाणी आपण ऐकतो. महाराजांचं त्या ठिकाणी राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकानंतर 2 वर्ष सरली देखील. आणि एके दिवशी महाराजांनी आपल्या सगळ्या मावळ्यांना सांगावा धाडला आणि आपल्याला कर्नाटक मोहीमला निघायचं आहे. तुम्ही तुमच्या पायदळानिशी 4 दिवस गडावर दाखवा आणि 4 दिवसात आपण या ठिकाणाहून निघणार आहोत. मात्र यावेळची आपली मोहीम आगळी वेगळी असेल असं सांगितलं. ज्याप्रमाणे मोगल बादशाहांची फौज एखाद्या राजेशाही थाटात निघते, अगदी तसेच किंबहुना त्याहीपेक्षा सरस अशी आपली मोहीम असणार. कर्नाटकातल्या राजांना एकदा बघू दे तर आमच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं पाणी. विजयादशमीला महाराज रायगडावरून कर्नाटक स्वारीला निघाले देखील. ही वार्ता ऐकल्यावरती सगळे 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 आपले शूर सरदार आपला पराक्रम दाखविण्यासाठी पुन्हा तयार झाले आणि महाराज निघालेत कर्नाटकच्या दिशेनं. आणि महाराजांच्या पराक्रमाची कीर्ती कर्नाटकच्या राजाने ऐकली. खरं तर गोवळकोंड्याचा कुतुबशाह तानाशाह यांना ही बातमी समजली. शिवाजी महाराज आपल्या भेटीसाठी कशासाठी येत असावेत असा अंदाज बांधायला त्यांनी सुरुवात केली. खरं तर महाराजांना तर आपण दरवर्षी ठरलेली खंडणी न चुकता देतो, मग त्यापेक्षा आपणच शिवाजीच्या स्वागताला सामोरं जावूया, त्यांना आपल्या गोवळकोंड्याचं ऐश्वर्य दाखवूया. छत्रपती शिवाजी महाराज 50,000 पायदळ आणि घोडदळासहित मोठ्या थाटात हैदराबाद येथे आले देखील. महाराजांनी कुतुबशहाला खलिता पाठवला, आम्ही आपल्या भेटीस येत आहोत. महाराजांच्या स्वागताची तयारी कुतुबशहा संपूर्ण राजवाड्यात आणि शहरात करू लागला. महाराजास आनावयास खुद्द जातीनं लवाजम्यासह सामोरे जाण्याचा निर्णय बादशहानं घेतला. यावर महाराजांनी बादशहाला पत्र पाठवलं आणि काय म्हणाले ते, तुम्ही येऊ नका, उलट मीच तुमच्या स्वागतास पुढे येत आहे. आपण वडील भाऊ आहात, मी धाकटा भाऊ. आपण वृत्तीनं, कर्तृत्वानं आणि पराक्रमाने थोर आहात. तुम्ही पुढे येऊ नका. महाराजांनी कुतुबशहाला असा मान दिला. यावर खुद्द बादशाह आश्चर्यचकित झाला, संतुष्ट झाला. बादशहानं देखील महाराजांच्या या निरोपाला मान्यता दिली. आपण आता सार्वभौम सिंहासनाधीश्वर आहोत याची स्पष्ट जाणीव महाराजांनी कुतुबशहाला दिली. कर्नाटक मोहीम आखण्याचं अजून एक कारण म्हणजे, जर भविष्यात महाराज कुतुबशाह आणि आदिलशाह एक झाले तर औरंगजेबासारख्या महाशत्रूशी सहजपणे 2 हात करता येतील. संपूर्ण सिंहासनात जी आहे ती हिंदुस्थानावरती सत्ता गाजवण्याचा मोगलांचा मनसुबता रोखता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदर्शीपणा इथे लक्षात येतो. त्यामुळे या परिस्थितीत कुतुबशहाशी दोस्ती करणं, ती टिकवणं आवश्यक होतं. कर्नाटकातल्या त्या भामानगर किल्ल्यापाशी छत्रपती शिवाजी महाराज आले. त्यावेळी महाराजांचे जंगी स्वागत झालं. संपूर्ण भामानगर गुढ्या तोरणानं सजलं होतं. भागानगरची जनता तर शिवाजी महाराजांना पाहण्यास उत्सुक होती. कुतुबशहाचा वजीर मादन्ना आणि त्याचा भाऊ आकण्णा हे जातीनं महाराजांना आणावयास आले होते. त्यांनी महाराजांचं यथोचित स्वागत केलं. गोवळकोंड्याचा तानाशाह यांचे निवासस्थान किल्ल्यातील दाद महालात होतं. मादन्ना आणि आकण्णा हे महाराजांना घेऊन तानाशाह यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आलिशान अशा शामियानात आणले गेलं.
जड जवाहिरांनी सजलेल्या या उच्च अशा आसनावर महाराजांना बसवलं गेलं. यावेळी महाराजांच्या सोबत सरनौबत, हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, मानाजी मोरे, सैजराव जेते, सोनाजी नाईक, दत्ताजी त्र्यंबक, प्रल्हाद पंत, आनंदराव मकाजी, बाळाजी डमडरे, येसाजी कंक असे शूर सरदार सोबत होते. भेटीसाठी हे सगळे सोबत आले होते. परस्परांना भेटवस्तू दिल्या गेल्या. तानाशहानं अगदी मनापासून सर्वांचा यथोचित सत्कार केला. शिवाजी महाराज आणि तानाशाह या दोघांना आनंद झाला. या आदर सत्कारानं महाराज भारावून गेले. तानाशाह आणि महाराज यांच्यामध्ये आता संवाद घडू लागला. राजाजी, आपल्याला प्रत्यक्ष पाहून आणि भेटून खूप खूप संतोष झाला. आपला पराक्रम, कीर्ती आजवर ऐकून होतो, मात्र आता प्रत्यक्ष भेटल्यावर खूप आनंद आणि समाधान वाटतंय. आपले सरदार, आपली भली मोठी फौज हे पाहून आश्चर्य वाटलं. इतक्या कमी अवधीत आपण हे वैभव उभं केलं आहे. मला खरोखरच अभिमान वाटतो आपला. परंतु एक गोष्ट खटकली की आपल्या इतक्या मोठ्या फौजेत साधा एक हत्ती देखील नाही. हो, आमच्या फौजेत हत्तीला आम्ही प्राधान्य देतो. आम्ही संपादन केलेल्या अनेक विजयात हत्तींनी अचाट कामगिरी केली आहे. महाराजांच्या सैन्याचं तानाशानं चांगलंच निरीक्षण केलेलं दिसतंय. तानाशहांच्या या प्रश्नावर महाराज उत्तरले, तानाशहाजी, असं काही नाही. अहो, आमच्याकडे देखील 50,000 हत्ती आहेत. 50,000, आणि तेही एकापेक्षा एक भारी. महाराजांच्या या उत्तराचा अर्थ तानाशहांना काही लागेना. राजाजी, लेकिन हाथी है किधर? कोई भी दिखाई नहीं देता यात. यावर महाराजा काय म्हणाले पहा. तानाशहाजी, असे नाही हो, मी वेगळ्या पद्धतीने आता आपणास सांगतो. आमच्याकडे 50,000 सैन्य आहे. किती? 50,000 सैन्य. आणि आमचा एक एक सैनिक हा एखाद्या हत्तीसारखाच बलवान, मजबूत आणि महापराक्रमी आहे. आतापर्यंत जे काही युद्धात यश मिळालं ते या सैनिकांमुळेच. हत्तीच्या शक्ती इतकीच शक्ती यांच्यात आहे नव्हे, त्याही पेक्षा अधिक शक्ती आणि युक्ती या सैनिकांमध्ये आहे. आमच्या माणसांची ताकद तुम्हाला आजमावायची असेल तर जरूर पहा. एखाद्या हत्तीलाही भारी पडेल अशी माणसं आहेत ही. तुमची इच्छा असेल तर तुमच्याकडील एखाद्या हत्तीशी आमच्या कुठल्याही सैनिकाशी झुंज लावा आणि बघा त्यांचा भीम पराक्रम. म्हणजे पटेल मी काय बोलतो आहे ते. यावर तानाशहा निशब्द झाला. महाराजांचा आत्मविश्वास त्यांना अस्वस्थ करू लागला. त्यांना काही सुचेनाच. हे 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 कसं शक्य आहे? कुठे हत्ती आणि कुठे माणूस? अहो, मस्तवाल हत्तीच्या पुढे माणूस टिकेल का? असा विचार करून शेवटी तानाशाह तयार झाले आणि म्हणाले, ठीक आहे राजाजी, आम्ही पण तयार आहोत. असं म्हणत तानाशहांनी महाराजांच्याच बाजूला उभ्या असलेल्या पहाडी देहाच्या माणसाकडे पाहून म्हणाल, राजाजी, हा 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 तुमचा शिपाई तयार होईल त्या हत्तीशी टक्कर द्यायला? यावर महाराज अगदी शांतपणे हसले आणि म्हणाले, जरूर जरूर तयार होतील. हो, तयार होईल. आणि तानाशहांना दाखवून दे, तयार आहे माझा हा मर्दा. त्या मर्द मराठ्याचं नाव होतं येसाजी कंक. हो, महाराजांच्या बाजूला उभा असलेला हा मावळा ज्याच्याकडं तानाशहानं बोट दाखवला होता तो होता येसाजी कंक. आणि येसाजी कंकानंही त्या ठिकाणी क्षणाचा न विचार करता महाराजांपुढे आले आहेत आणि महाराजांना त्या ठिकाणी वाकून नमस्कार केलाय आणि आशीर्वाद घेतलाय आणि हे आव्हान स्वीकारलंय. आणि ठरलेल्या त्या दिवसाला
आज सामोरे आले आहेत. सगळ्या भामानगर नगरामध्ये ही बातमी कळल्यामुळे ही माणसं, ही गावकरी, ही मंडळी सगळी आज बघते हीच गंमत. हत्ती आणि माणसाची ती ऐतिहासिक विलक्षण झुंज पाहण्यासाठी भामानगरच्या पटांगणातल्या उंच माळ्यांवर नागरिकांची एकच गर्दी होत होती. समोर बसलेल्या महाराजांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेऊन येसाजी कंक दोन्ही हातात तलवार घेऊन मधोमध साकारलेल्या वर्तुळाकडे निघाला. साकडदंडांनी बांधलेला तो उन्मत्त हत्ती तब्बल 25 हबशांनी कसा बसा पटांगणात आणला गेला. एक साकडदंड दूर झालं आणि एक हबशी देखील निघून गेले. आता पटांगणात फक्त 2च राहिले, येसाजी कंक आणि तो मदांध भला मोठा हत्ती. दोघांनी एकमेकांच्या नजरेत पाहिलं. माळावर बसलेली जनता आता शांत झाली. तानाशहांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि समोरच्या वर्तुळात काय घडणार यावर लक्ष ठेवू लागले. इकडे महाराज मात्र अतिशय स्वस्थ होते, शांत होते. येसाजीच्या पराक्रमावर त्यांना गाढ विश्वास होता. येसाजी आता वर्तुळाच्या केंद्रस्थानी उभा राहून त्या हत्तीला चुचकारू लागला. तसा हत्ती आपले डोके अनेक वेळा हलवून थेट येसाजीच्या अंगावर धावून आला. त्याच वेळी विजेच्या चपळाईनं येसाजीनं मोठी उडी घेऊन हत्तीला हुलकावणी दिली. तसा हत्ती पुन्हा चिडला. मागे जाऊन एकच पवित्रा घेऊन पुन्हा ताकदीनिशी येसाजीच्या अंगावर धावून आला. ते भले मोठे धूळ आपल्या दिशेनं येत आहे हे पाहून येसाजींनी पुन्हा मोठी उडी मारून पुन्हा उलखावणी दिली. असं 2-3 वेळा झालं. आता मात्र येसाजींनी ठरवलं की आपणच उलट आक्रमण करायचं. येसाजीनं हत्तीच्या मागे जाऊन हत्तीला धडक मारली. तसा हत्ती चवताळून पाठी फिरला आणि येसाजींना आपल्या सोंडेतच धरलं. येसाजींना हेच हवं होतं. इकडे तानाशहांचा श्वास वाढू लागला. हृदयाचे ठोके जलद पडू लागले. येसाजींनी मोठ्या चपळाईनं सोंडेतून आपली सुटका करून घेतली. आपले अंग जमिनीवर टाकून एका हातानं हत्तीच्या पुढे येणाऱ्या सोंडेवरच तलवारीने एकच वार केला. हत्तीला हे अपेक्षितच नव्हतं. तो एकदम मागे झुकला. तो पुन्हा तयारीदिशी येसाजींवर झुकला. येसाजींनी जमिनीवर लोळण घेऊन हत्तीला चुचकारले. आता हत्तीला समजेना काय करावं, कसं करावं. जखमी अवस्थेत तो इकडून तिकडे पडू लागला. येसाजींना शोधू लागला. येसाजी हत्तीच्या स्वागताला हजरच होते की तो समोर येता क्षणी दुसरा मोठा वार त्याच्या सोंडेवर झाला. एका पायावर झाला. हत्तीचं हे महादूड जमिनीवर झुकू लागलं. हत्ती डोळे फिरू लागला आणि एका क्षणी हत्ती जमिनीवर निपचित पडला देखील. महाकाय हत्ती भोईवर कोसळला. तसा पटांगणात चौथऱ्यावर माळावर एकच आवाज निनादत गेला, जय हो, जय हो येसाजी, जय हो. समस्त नागरिकांनी येसाजीचा जय जयकार केला. तानाशहांना आपल्या डोळ्यांवर अजूनही विश्वास बसत नव्हता. हे कसं शक्य आहे? हा येसाजी कोण? शिवाजीकडे यांच्यासारखे अजून 50,000 आहेत. म्हणजे महाराजांचं सामर्थ्य किती असेल? तानाशहांचे हात नकळत जोडले गेले. ते आपल्या जागेवरून उभे राहिले आणि येसाजीचं कौतुक करू लागले. हा विजय येसाजीच्या ताकदीचा होता, सामर्थ्याचा होता, चातुर्याचा होता आणि महत्वाचं म्हणजे महाराजांवरील अपार निष्ठेचा होता. तेव्हा ना येसाजी महाराजांच्या शामियानात हजर झाला होता. महाराजांच्या पायांना वंदन करताच महाराजांनी येसाजींना घट्ट मिठी मारली. त्याचं तोंड भरून कौतुक केलं. त्याची पाठ थोपटली. यथावकाश तानाशहा देखील येसाजीचा कौतुकासाठी जातीनं हजर झाला. त्याचं कोडकौतुक करून त्याला शाबासकी दिली. तानाशहा इतके खुश झाले की आपल्या गळ्यातला कंठहार येसाजींना बक्षीस देण्यासाठी काढला. येसाजींना तो कंठहार देऊ केला. तसे येसाजी अतिशय नम्रपणे म्हणाली,
राजाजी मुजरा करतो, नको मला ही बक्षिसी. हा माझ्या गळ्यातला कंठा पाहिलात का? तो माझ्या राजानं दिलाय. तो मला खूप मोलाचा आहे. अहो, स्वराज्याची शपथ घेतानाचा कंठा आहे तो. माझ्या शिवबानं दिलेल्या या कंठ्याचं मोल दुसऱ्या कुठल्या कंठाला कधीच येणार नाही. या कंठानं 12 हत्तीचं बळ माझ्या अंगात संचारतं आणि जोडीला असतो महाराजांचा आशीर्वाद. मग हवाय कशाला हा कंठा? माझ्या राजानं मला भरपूर काही दिलं आहे आणि त्यात मी लई खुश आहे, लई समाधानी आहे. येसाजीचं बोल ऐकताच तानाशांना पुरती खात्री पटली की शिवाजी जवळ खरोखरच 50,000 बलदंड यशस्वी हत्ती आहेत. स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी जे सदैव तत्पर आणि सज्ज आहेत. तानाशहांनी महाराजांकडे समाधानानं पाहिलं. तसं दोघांचं म्हणजे महाराजांचं आणि येसाजींचे डोळे पाणावले. धन्य ते येसाजी आणि धन्य ते प्रभू शिवाजी महाराज. अफाट ताकदीचे समशेर बहादर निष्ठावंत येसाजी कंक. खरं तर यांचा जन्म शिवाजी महाराजांच्या जन्माच्या 4 वर्ष अगोदरचा, म्हणजे इसवी सन 1626 सालचा. हो, रायरेश्वराच्या गाभाऱ्यात स्वराज्य स्थापनेची शपथ ज्यावेळेस छत्रपती शिवबाने घेतली त्या क्षणापासून येसाजी कंक हे शिवाजी महाराजांबरोबर एखाद्या सावलीप्रमाणे वावरले. प्रत्येक युद्धात, कामगिरीमध्ये किंवा एखादा महत्वाचा निर्णय घेताना येसाजीनं महाराजांना मोलाची साथ दिली आहे. येसाजी कंक यांना भरपूर आयुष्य लाभलं. शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर देखील येसाजींनी शंभू राजांना वेळोवेळी साथ दिली, मार्गदर्शन केलं. शंभू राजांच्या बलिदानानंतर अवघा महाराष्ट्र पेटून उठला. त्याही वेळी इतके वय असूनही, गात्र थकली असली तरीही येसाजींनी मराठ्यांना मदत केली होती. ते केवळ स्वराज्य रक्षणाच्या ध्यासापोटी, शपथेपोटी. वयाच्या 90व्या वर्षी म्हणजे 1716 मध्ये या 100 हत्तीचं बळ असणाऱ्या बहादुराचं निधन झालं. अशा वीर योद्धा येसाजी कंकला माझाही त्रिवार मानाचा मुजरा. धन्यवाद. प्राध्यापक गणेश पाटील.